उद्योगपती गौतम अदानी काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी फडणवीसांच्या भेटीसाठी उद्योगपती अदानी सागरवर दोघांच्या भेटीचं कारण गुलदस्त्यात। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवारांचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर होणार बैठक। सुरेश धस यांच्याकडून आष्टी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नासाठी आमसभेचे आयोजन। तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि जनतेला येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी घेतली आमसभा। उमरखेड आगाराला तात्काळ 5 नवीन बसेस उपलब्ध होणार। माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मागणीला यश। यामुळे कर्मचारी आणि प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान ब्लॉक। हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 4:05 दरम्यान ब्लॉक। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर बंद राहणार। पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूकही बंद ठेवण्यात येणार। उद्या शिवजयंतीपासून राज्यभरात कबरी विरोधात विशेष मोहीम। औरंगजेबाच्या राज्यभरातील कबरी तातडीने हटवा, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची मागणी। भिवंडीत अय्यप्पा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा। या निमित्ताने कलश यात्रा पालखी सोहळ्यात शेकडो भाविकांचा सहभाग। राज्यात असंसर्गजन्य आजारांमध्ये वाढ। उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुस विकाराचे रुग्ण वाढले। बदलती आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आजाराला निमंत्रण। आजपासून दूध 2 रुपयांनी महागले। गाईच्या दुधाची किंमत प्रति लिटर 56 वरून 58 रुपये। म्हशीच्या दुधाची किंमत प्रति लिटर 72 वरून 74 रुपये। बीज सोहळ्यासाठी देहू नगरपंचायतीमार्फत वारकऱ्यांसाठी फिरते शौचालय। इंद्रायणी नदी स्नान केल्यानंतर घाटावर महिलांसाठी खास चेंजिंग रूम देखील तयार करण्यात आलेत। पवनी शहरात आज 101वा हनुमान चाळीस पठण पार। भाविकांकडून पवनी शहरात भव्य बाईक रॅलीचं आयोजन। रेल्वेचं आरक्षण सुरू होताच 3 मिनिटातच फुल। आरक्षण सुरू होताच बुकिंग फुल होत असल्याच्या तक्रारी। रेल्वेचं तिकीट मिळत नसल्याने सुट्टीत गावाला जायचं कसं, प्रवाशांचा प्रश्न। देशभरातील उच्च शिक्षण संस्थांकडून दूरस्थ शिक्षण विभाग सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मागवले अर्ज। 3 एप्रिलपर्यंत मुदत। मुंबई विभागातील 6,500 शिक्षकांना मिळणार थकबाकी। 56 कोटींची रक्कम मंजूर होण्याच्या मार्गावर। फळपीक विमा योजनेत 23% अर्ज बनावट। सर्वाधिक अर्ज जालना जिल्ह्यातील अर्ज बाद केल्याने 13.60 कोटींची बचत। बेदाण्याला सांगलीत विक्रमी प्रति किलो 470 रुपये भाव। सोलापूर बाजार समितीत प्रति किलो भाव 401 वर। बेदाण्यात उत्पादन 30 ते 40% घटल्याने दरात तेजी। फार्मर आयडी बनवण्याच्या प्रक्रियेला रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद। पीएम किसान योजनेच्या अलिबाग तालुक्यातील 20,578 लाभार्थ्यांपैकी केवळ 3,942 शेतकऱ्यांनी आतापर्यंत फार्मर आयडी तयार। वाशीमध्ये लघु सिंचन प्रकल्पाने गाठला तळ। उन्हाळी पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण। पिकांच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। जनावरांचा चारा असलेली गवताची गंजी जळून खाक। वाशींच्या मोठेगाव शिवारातील घटना। आगीचा पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची। पुण्यातील डीमार्टमध्ये 2 ग्राहकांमध्ये वाद। ग्राहकांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाल्याची माहिती। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। चंद्रपुरात हृदयविकाराचा झटका आल्याने एका कारागृहातील बंदीचा मृत्यू। मृतक बंदीचे नाव मधुकर ढोके असे। वाळूच्या अवैध वाहतूक प्रकरणी 2 ट्रॅक्टर जप्त। राळेगाव महसूल विभागाची कारवाई। दोन्ही ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाई पूर्ण होईपर्यंत वडकी पोलीस ठाण्यात जमा। सांगलीच्या मिरजेत गांजाची विक्री करणारे 3 अल्पवयीन मुलं ताब्यात। 67,000 किमतीचा गांजा जप्त। या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। चिपळूण दसपटीतील डोंगरांमध्ये वणवा आगीत शेकडो एकरवरील बागायतीसह वनसंपदा जळून खाक। यात आंबा, काजू, फणस बागायती तसेच वनसंपदेचा समावेश। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान।
पिंपरी चिंचवडच्या मोशी गावात वाहन तोडफोड करणाऱ्या टोळक्यांची पोलिसांनी काढली धिंड। या प्रकरणी भोसरी MIDC पोलिसांनी 9 जणांना केली अटक। यवतमाळच्या लाडकी गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या कारसमोर अचानक रोही आडवा आल्याने अपघात। दुर्घटनेत रोही जागीच ठार तर कार चालक गंभीर जखमी, मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अंबरनाथ जवळील आपटी नदीत बुडालेल्या तरुणाचा 24 तासानंतर मृतदेह हाती लागला। शुक्रवारी धुळवड खेळल्यानंतर आपल्या मित्रासह तो आपटी नदीत पोहण्यासाठी गेला होता, मात्र नदीतल्या खोल पाण्यात त्याचा बुडून मृत्यू झालाय। सिंधुदुर्गात जप्त केलेल्या करोडो रुपयांच्या दारूच्या ढिगाऱ्यावर चालवला रोलर। एक्साइज निरीक्षक कुडाळच्या पथकानं तब्बल 2,69,22,792 रुपये किमतीचा बनावटीचा अवैध दारू साठा जप्त। वर्ध्यात कारसह देशी विदेशी दारू साठा जप्त। वडनेर पोलीस ठाण्यात 4 आरोपींवर गुन्हा दाखल तर 11 लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेचे धडक कारवाई। कल्याण बाजारपेठ पोलिसांची कारवाई। गांजा तस्कराला ठोकल्या बेड्या, पोलिसांकडून 12 किलो गांजा जप्त। नवीन पनवेलमध्ये कामगाराची हत्या। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांकडून आरोपीला अटक। धरमगोपाल राय असं आरोपीचं नाव। वाशिम जिल्ह्यातील फोळेगाव जवळ धावत्या कारने घेतला पेट। सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी नाही तर कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान, मात्र आगीचं कारण अस्पष्ट। नांदगावच्या नस्तनपूर रेल्वे स्थानकाजवळ विवाहित प्रेमी युगलांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल, 5 जणांना अटक। रंगपंचमीच्या दिवशी 2 मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू। 8 जण पोहण्यासाठी गेले होते, त्यापैकी 5 जण अचानक बुडायला लागले, त्यातील 3घांना वाचवण्यात यश। डोळ्यात मिरची पूड टाकून 10 लाखांची रक्कम लुटली। ही घटना शहरातील भवानीनगर परिसरात घडली। या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। कोल्हापुरात बिबट्याचे कातडे विक्रीचा प्रयत्न, पोलिसांनी हाणून पाडला। चंदगडमधील 2 दोघांना अटक, कोल्हापूर क्राईम ब्रांचची कारवाई। सांगली आगाराला अखेर 5 नव्या बसेस मिळाल्या। अत्याधुनिक आणि आकर्षक बसेस पाहण्यासाठी डेपोमध्ये गर्दी। छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर शहरात वीरभद्र मंदिर परिसरात टोक्याने एकावर कोयत्याने केला हल्ला। आता सूरज भगत असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव। कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपी घटनास्थळावरून पसार, पोलिसांकडून शोध सुरू। सिडको वाळूज महानगरात अज्ञात माते फिरवणे, 2 दुचाकी जाळल्यात। आगीमुळे इलेक्ट्रिक मीटर जळून खाक, दुचाकी मालकास वेळीच जाग आल्याने मोठा अनर्थ टळलाय। हिंगोलीच्या वसमतमध्ये उपजिल्हा रुग्णालयासमोर पोलीस दलाच्या दंगा काबू पथकातील कर्मचाऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 4 जणांवर गुन्हा दाखल। चोरलेल्या दुचाकी विकण्यासाठी कोल्हापुरात आलेल्या 2 तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी सापळा रचून अटक केली। शरद टोमके आणि विशाल चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रहिवासी असून त्यांच्याकडून 5 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 9 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। हिंगोलीच्या औंढा नागनाथ संस्थांच्या न्यासाच्या भ्रष्ट कारभार सुरू असल्याची तक्रार। मंदिर व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे आर्थिक परिस्थिती कोलमडली। न्यासाचे मासिक उत्पन्न 4 लाख रुपये असून पगार मात्र 6 लाख रुपये द्यावा लागतोय। तहसीलदार हरीश गाडे यांची तक्रार। परभणीच्या जिंतूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। रात्री चोरट्यांची टोळी फिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। जालन्यातील आष्टी पोलिसांनी धुलीवंदनाच्या दिवशी अवैध दारू विक्रेत्यावर केली कारवाई। 2 वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत 9,000 रुपयांची दारू आष्टी पोलिसांनी केली जप्त। सोलापुरातील वैरागमध्ये अवैध जनावरे घेऊन जाणारी 2 टेम्पो पोलिसांनी पकडलेत। यामध्ये 14 जर्सी गायी आणि जवळपास 100 वासरे घेऊन जाणारी 2 वाहने पकडण्यात यश। बार्शी तालुक्यातील वैराग पोलिसांकडून कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।